Hello student, today we are going to learn the second chapter of general science, health and diseases. Health means आरोग्य and diseases means रोग. याआधी आपण काही रोगाबद्दलची कल्पना पहिल्या पाठामध्ये पाहिलेली आहे. या पाठामध्ये काही प्रश्न विचारले गेलेले आहेत की तुम्ही कधी आजारी पडलेले आहात काय. म्हणजे आपण आतापर्यंत असा कोणी व्यक्ती नसेल की जो याआधी आजारी पडलेला नाही किंवा त्याला आजारपण म्हणजे माहिती नाही. कधी आजारी पडल्यानंतर कधी कधी औषध न घेताही बरोबर झालेला आहोत काय किंवा तब्येत दुरुस्त झाली आहेत काय, तर त्याचं उत्तर आहे हो. काही काही रोगांमध्ये उपचार न करताही आपली तब्येत बरोबर झालेली आहे किंवा सुदृढ झालेली आहे, आपण बघितलेलं आहे. म्हणजेच तब्येत दुरुस्त होणं म्हणजे काय होतं की आपले आरोग्य ठीक होणे. सो वी हॅव टू सी द डिफाईन ऑफ हेल्थ मीन्स हेल्थ अँड डिसीज अँड द डिफाईन ऑफ हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल-बिईंगनेस. सोशियल वेल-बिईंगनेस अँड नॉट मेरेली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजे फक्त आपल्या शरीरामध्ये फक्त डिसीज नसणे म्हणजे आपलं आरोग्य सुदृढ आहे असं त्याचा अर्थ होत नाही. दॅट इज द फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल-बिईंगनेस. फिजिकल शारीरिक म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य ठीक असलं पाहिजे. मेंटल मानसिक आरोग्य म्हणजे कधी कधी काय होते की एखादी व्यक्ती दिसताना खूप सुदृढ दिसते पण कधी कधी तो भडक डोक्याचा असतो, कधी एखादा मुद्दा समजून घेत नाही. अँड सोशियल वेल-बिईंगनेस जरी आपण शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सुदृढ जरी असलो तरी ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजात आपला व्यवहार कशा प्रकारचा आहे यावरच आपलं आरोग्य डिपेंड असते. मीन्स हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल-बिईंगनेस अँड नॉट मेरेली द अब्सेन्स ऑफ डिसीज इज कॉल्ड हेल्थ. नाउ सेकंड, डिफाईन ऑफ व्हॉट इज डिसीज. म्हणजे रोग म्हणजे काय. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. मीन्स कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल मीन्स शरीर क्रियात्मक म्हणजे आपलं शरीर ज्या पद्धतीचं आहे त्यामध्ये जर काही अडचणी तयार होत असतील दॅट इज द फिजिओलॉजिकल. अँड सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक. अलीकडे आपण मानसिक रोगी वगैरे अशा प्रकारचे शब्द ऐकलेले आहेत. तर त्यांना जर दुरुस्त करायचं असेल तर त्यांना सायकोलॉजिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावं लागते. मीन्स फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक रोगाची त्याची वेगवेगळे सिम्पटम्स आहे, त्यावरून आपण कोणता रोग झाला हे ठरवू शकतो. नाव we may know the name of diseases like diabetes, heart disease, flu, common cold, malaria, cancer and so on. Now the type of diseases. Now type of diseases classified into two groups. One is according to duration and according to region. म्हणजे रोगांचा कालावधी किती आहे यावरून एक प्रकार आणि रोग होण्याची कारणे कोणती त्यावरून दुसरा प्रकार. नाउ अकॉर्डिंग टू ड्युरेशन देर आर टू टाइप्स. वन इज क्रोनिक डिसीज अँड सेकंड नंबर ॲक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज म्हणजे ज्या रोगाचा कालावधी जास्त दिवसाचा असतो, म्हणजे बऱ्याच दिवसापासून एखादा रोग झालेला आहे आणि अशा प्रकारचे रोग काही एवढ्या लवकर कधी दुरुस्त होत नाही किंवा आज रोग झाला आणि म्हणजे बऱ्याच दिवसाचा रोग आहे आणि आज औषध घेतलं म्हणजे कदाचित दुसऱ्या दिवशी रोग दुरुस्त होईल असं नसते. अशा प्रकारचे रोग म्हणजे जे असतात क्रोनिक डिसीजेस. यामध्ये आपण म्हणू शकतो डायबिटीज, अस्थमा, कॅन्सर, दॅट आर द
क्रोनिक डिसिजेस. ॲक्यूट डिसिजेस म्हणजे ॲक्यूट डिसिजचा जो पिरियड असतो तो असतो कमी दिवसांचा असतो. दॅट इज द ॲक्यूट डिसिजेस किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण तीव्र स्वरूपाचे रोग असं आपण म्हणू. यामध्ये मग कोणकोणते येईल? कॉमन कोल्ड, फ्ल्यू, अशा प्रकारचे जे साधारण जे आहेत ते ॲक्यूट डिसिजेसमध्ये. नाउ सेकंड, अकॉर्डिंग टू रिजन्स क्लासिफाईड इंटू 2 groups, hereditary diseases and here acquired diseases. हेरिडेटरी डिसीजेस मीन्स अनुवांशिकतेने आलेले रोग. दॅट इज द हेरिडेटरी डिसीजेस. एक्झाम्पल डाउन सिंड्रोम. नो आवर बॉडी हॅज 46 क्रोमोझोम मीन्स 23 पेअर्स. क्रोमोझोमचे किती असतात? 23 पेअर्स असतात. कधी कधी काय होतं की ज्या ठिकाणी पेअर्स होण्याऐवजी कधी कधी त्या ठिकाणी तिसरा क्रोमोझोम जुळला जातो किंवा एखाद्यामधून एखादा क्रोमोझोम कमी होतो आणि त्यांच्यामुळे जो काही रोग होतो दॅट इज द हेरिडेटरी डिसिजेस मीन्स डाऊन सिंड्रोम. त्याला आपण पुन्हा जेनेटिक डिसिजेस असंही आपण म्हणतो. नाउ ॲक्वायर्ड डिसिजेस. ॲक्वायर्ड डिसिजेस क्लासिफाईड इंटू 2 groups, इन्फेक्शियस डिसिजेस अँड नॉन इन्फेक्शियस डिसिजेस. इन्फेक्शियस म्हणजे संक्रमण, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला जो रोग होतो त्याला आपण इन्फेक्शियस डिसिजेस म्हणतो. दॅट मे बी स्प्रेड थ्रू एअर, वॉटर, फूड अँड सो ऑन. एक्झाम्पल्स कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू आर द एक्झाम्पल्स ऑफ इन्फेक्शियस डिसिजेस. आता सध्या कोरोना व्हायरस हा एक संपूर्ण जगामध्ये महामारी पसरवणारा जो रोग म्हणला जातो तो आहे कोरोना 19 किंवा कोरोना व्हायरसमुळे होणारा रोग. तर तो सुद्धा कशामध्ये? इन्फेक्शियस डिसिजेसमध्ये. सेकंड, नॉन इन्फेक्शियस डिसिजेस. नॉन इन्फेक्शियस डिसिजेस म्हणजे तो कुठल्याही संपर्काने तो रोग होत नाही, तर आपण तो नॉन इन्फेक्शियस डिसिजेस, असंसर्ग रोग. त्याला एक्झाम्पल डायबिटीज, heart disease are the name of diseases in non-infectious diseases. Now, in your textbook, in the bottom of this page, given can you tell म्हणजे या ठिकाणी जे रोग दिलेले आहेत हेपेटायटिस, मलेरिया, TB, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म अँड स्वाईन फ्लू हे कशा याचे आपल्याला मोड ऑफ इन्फेक्शन सांगायचे आहेत, कशा पसरतो ते पाहायचं आहे. हेपेटायटिस स्प्रेड थ्रू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. सेकंड, मलेरिया इज बिकॉज ऑफ ड्यू टू द मॉस्किटो बाईट. TB स्प्रेड थ्रू एअर्स. डेंग्यू व्हेक्टर बाईट मीन्स डासांच्या चावण्यामुळे हा रोग होत असते. डिसेंट्री स्प्रेड थ्रू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. रिंगवॉर्म स्प्रेड थ्रू द स्किन कॉन्टॅक्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर रिंगवॉर्म म्हणजे गचकन यासारखे जर रोग झाला असेल आणि त्याचे स्पर्श जर दुसऱ्या व्यक्तीच्या स्किनला जर झाला असेल तर तो रोग पुन्हा त्या दुसऱ्या व्यक्तीला होत असते, मीन्स स्किन कॉन्टॅक्ट. अँड स्वाईन फ्लू ड्रॉपलेट्स ऑफ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर स्वाईन फ्लू झाला असेल तर त्याच्या शिंकण्यातून किंवा तोंडावाटे याचे जे ड्रॉपलेट्स आहेत, ड्रॉपलेट्स मार्फत याचे जे व्हायरस बाहेर पडतात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात जर आले तर त्याला तो रोग होतो स्वाईन फ्लू. देन व्हॉट इज द पॅथोजेन. पॅथोजेन आर मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट हॅव द पोटेन्शियल टू कॉज इन्फेक्टेड डिसिजेस. म्हणजे पॅथोजेन हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे जर हा दुसऱ्याच्या संपर्कात किंवा दुसऱ्यांच्याला समजा जर संपर्क आला तर त्याला तो रोग होत असतो. अँड इन्फेक्शियस डिसीज. व्हॉट इज द इन्फेक्शियस डिसीज? डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर वेक्टर इज कॉल्ड इन्फेक्शियस डिसीजेस.